कोपरगावला झाला, शिर्डीमध्ये पण किती झाला, म्हणजे विमानतळ उतरलं ना तिथं खूप होतं. नाही काय टेस्ट तुमच्या गावामध्ये एक मिनिट. ओके, थँक्यू. नमस्ते, माझं नाव रेश्मा पुणेकर, भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार. तर मी बारामती तालुक्यातील तरडोली एक माझं खेडेगाव आहे, त्या गावातून मी खरं तर बिलॉंग करते. आणि माझं जे 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझं न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर जे आहे त्या ठिकाणी झालेलं. आणि खरं तर बेसबॉल हा खेळ मी त्याच ठिकाणी शिकले. माझे जे कोच होते जगताप सर म्हणून होते, त्यांनी मला हा खेळ खरं तर शिकवला. आणि त्या ठिकाणीच माझे 2-3 नॅशनल झालेले होते. आणि त्याच्यानंतरनं मी बारामतीला गेले की शारदाबाई पवार महिला महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी मी प्रवेश घेतला. आणि मग ग्रॅज्युएशनपर्यंत तिथे खेळत गेले. तिथे सुद्धा मी कंटिन्यू नॅशनल खेळत घेतले. पण 2017मध्ये मी पहिले इंटरनॅशनल खेळले, जे हाँगकाँग या देशामध्ये झालेलं होतं. आणि तिथूनच खरी तर माझी खेळाची सुरुवात झाली. ज्यावेळेस मी 8वीमध्ये लोणी भापकरला गेले, लहानपणापासूनच खेळाची मला आवड होती. आणि घरून आईवडिलांचा मला चांगल्या प्रकारे सपोर्ट होता, की असं कधी नव्हतं की तू अभ्यासच कर बाबा, की घरचे पालक प्रेशर टाकतात मुलांवरती की 10वीचं वर्ष जरी असलं तरी तू अभ्यास कर, खेळाकडे आता लक्ष देऊ नको. तर मला असं कधी त्यांनी प्रेशर नाही दिलं की बाबा तुला खेळायचं तर खेळ. आणि आजही जरी त्यांचा, मी आज चायनावरून जरी खेळून आले तरी फोन आला तरी म्हणजे एवढे साधे आहेत की आईला बेसबॉल सुद्धा म्हणता येत नाही. तिचं फक्त एकच वाक्य असतं मला की फोन आल्यानंतर बाबा तू जिंकली का आणि जेवली का, काय करते आणि कधी येणार आहे घरी, एवढंच फक्त ती मला विचारत असते. म्हणजे एवढी साधी माणसं, आणि ही साध्या माणसांनी एवढा त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. आणि विश्वास दाखवल्यानंतर त्या विश्वासाला कुठंतरी तडा न जाऊ देता आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि दुसरी गोष्ट अशी की समोर परिस्थिती अशी होती आणि कमी वयामध्ये जबाबदारी घेण्याची मला संधी मिळाली की खेळाच्या माध्यमातून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून म्हणा. आणि त्या गोष्टीतूनच मला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या. वडिलांचा पारंपरिक पद्धतीने मेंढपाळीचा व्यवसाय होता, तसेच ऊसतोडीसाठी सुद्धा ते बाहेरगावी जायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी त्यांना घरकामामध्ये वगैरे मदत करायचे. शाळेमध्ये 7-8 किलोमीटर रोज सायकलवरती जायचं, कधी चालत जायचं, तर कधी कोणाच्या गाडीला हात करून जायचं. तर अशी परिस्थिती असायची. आणि ह्या परिस्थितीतूनच मला खेळाचं एवढं वेड लागलेलं होतं की मी घरी जरी आले तरी कधी दिवस एकदा उगवतोय आणि मी कधी पुन्हा शाळेत जाते. आणि तासाला तर मी काय बसतच नसायचे जास्त, मी कंटिन्यू ग्राउंडवरतीच प्रॅक्टिस करत असायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर आज जवळ 12-13 वर्ष झाले. 12-13 वर्षानंतर कुठे तरी आज मी त्या चांगल्या पदापर्यंत जाऊन पोहोचले. सामान्य तरुणींना आपण काय आव्हान कराल? सामान्य तरुणींना मी एकच आवाहन करेन की परिस्थितीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आव नसतो आणायचा, सगळ्यात महत्त्वाचा. आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नसतात. कारण तर समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की आत्ता मी सांगेल की बिडगर काका आहेत की बाबा त्यांनी मला दत्तक कन्या म्हणून की जवळजवळ 3-4 वर्षापासूनची आमची ओळख, परंतु ना कुठलं रक्ताचं नातं ना काही नसताना सुद्धा मी बारामती तालुक्यातली मुलगी मनमाडमध्ये येते, मनमाडमधल्या कानडगावमध्ये येते, 4-4 दिवस राहून जाते. किंवा मी ज्यावेळेस स्पर्धेला जात असते त्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती येतात आणि जेवणाचा डबा घेऊन येतात आणि 4 रुपये माझ्या हातामध्ये ठेवून जातात. ही एक रक्तापलीकडचं नातं. अशी भरपूर लोक आहेत समाजामध्ये की ज्यावेळेस की घरची जरी परिस्थिती नसेल तरी सुद्धा समाजामध्ये असे दानशूर व्यक्ती भरपूर आहेत की ती अशा मुलींना सपोर्ट करत असतात की ज्या मुलींमध्ये खरंच चांगल्या प्रकारचं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटवरती मात करून पुरी एक चांगल्या उच्च स्तरापर्यंत जाऊ शकतात. तर मी ग्रामीण भागातील पुरींना किंवा ज्या खरंच पुरींना पुढे जाण्याची स्वप्न असतात परंतु त्यांना त्यांची परिस्थिती आणत असते किंवा ग्रामीण भागातल्या आई वडिलांना सुद्धा एक असा संदेश आहे की बाबा
आता आपण बघतो क्रिकेटमध्ये आपला भारतीय महिलांचा संघ खूप वेळा 2-3 वेळा फायनलला गेला किंवा सेमीपर्यंत गेला किंवा सेमीपर्यंत गेलेला पण नाहीये, परंतु 2 दिवसापूर्वी त्यांनी हा जो वर्ल्ड कप जिंकला आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस मुलाखती घेतल्या गेल्या त्यावेळेस कितीतरी मुली अशा होत्या की बाबा त्या ग्रामीण भागातून त्या क्रिकेटमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्या आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले त्यावेळेस की व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं की बाबा हा क्रिकेट हा आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ चालतो आणि त्याला चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाठबळ चांगला आहे आणि इकॉनॉमिकली किंवा पब्लिसिटी पण त्याला चांगल्या प्रकारे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्या मुली तिथपर्यंत जात आहेत, तर मग आपण का जाऊ शकत नाही, ही एक मी तरुणांना उद्देश देऊ शकतो. आणि आता सध्या आपण पुण्याला सर्व्हिसला आहात. मी एक 6-7 महिन्यापूर्वी खरं तर मी पुणे महानगरपालिकेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी मी रुजू झालेले आहे. तर ज्या खेळामधून ज्या महाराष्ट्र शासनाने जो त्यांच्या नियमावली आहे GR मधून ज्या खेळाडूंसाठी जी थेट नियुक्ती जो GR आहे खेळाडूंसाठी जो काढलेला आहे त्याच्यामधून मी खरं तर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये त्या पदावरती रुजू झाले. कुठंतरी 12-13 वर्षाचा कष्टाचं चीज झालं आणि ह्या चीज झाल्यानंतर मी त्या कष्टाचं मला फळ मिळालं आणि बाबा एक खेडेगावातली मुलगी लोक पुण्यासारख्या शहरामध्ये सेटल होण्यासाठी स्वप्न घेऊन जात असतात आणि त्या ठिकाणी मला नोकरी करण्याची संधी मिळते आणि पुणे महानगरपालिकेसारख्या जवळजवळ 152-53 ग्राउंड आहेत की ते आज त्या ग्राउंडचं सगळा कारभार माझ्याकडे आहे आणि ह्याच्यासारख्या अनेक खेळाडूंना मला तिथं घडवण्याची संधी आहे किंवा माझ्यासारख्या अनेक गोरगरिबांचे खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांना घडवण्याची संधी मला मिळणार आहे. त्याचा मला आनंद होत आहे. थँक्यू.